नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथानुसार जे लोक पलंगावर बसून भोजन करतात त्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. वास्तविक या समजुती मागील मुख्य कारण म्हणजे प्रत्येक कामासाठी काही खास नियम आणि काही महत्त्वाची जागा बनवण्यात आली आहे. त्या प्रमुख ठिकाणी बसूनच ते काम करावे अशी श्रद्धा आहे. अन्न यापैकीच एक कार्य आहे ज्यासाठी काही विशेष नियम बनवले गेले आहेत आणि धार्मिक शास्त्रांमध्ये या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अन्न शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसून खाण्याचा सल्ला दिला जातो. अंथरुणावर बसून अन्न खाण्यास मनाई आहे. असे मानले जाते की आपण अन्न खाल्ल्यास त्याचा उद्देश पूर्ण होतो. पूर्वी लोक जमिनीवर बसून अन्न खात असत, त्यामुळे त्यांच्या शरीराचा आणि पृथ्वीच्या ऊर्जेचा संयोग होऊन ते निरोगी व बलवान बनले. आजकाल असे दिसून आले आहे की लोकांमध्ये अशक्तपणा सामान्य आहे. असे म्हटले गेले आहे की प्राचीन ग्रंथांमध्ये काही नियम सांगितले आहेत जे आपण अन्न खाताना लक्षात ठेवले पाहिजे आणि हे नियम वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. जे प्राचीन ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी आपल्याला सांगितले होते ते विज्ञान आज आपल्याला सांगत आहे. अनेक वेळा आपण अंथरुणावर जेवताना किंवा लॅपटॉपवर काम करत असताना टीव्ही पाहतो. अशा परिस्थितीत जेव्हा आपण अन्नावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नाही तेव्हा आपण अति खातो. या सवयीमुळे ते आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते. अंथरुणावर बसताना शरीराची स्थितीही चांगली नसते आणि त्यामुळे अन्न पचणे कठीण होते. पलंगावर बसून जेवताना अन्नाचे काही कण पलंगावर राहतात ज्यामुळे तुमची झोप देखील खंडित होऊ शकते. तुम्ही जेवताना अंथरुणावर अन्नाचे काही कण सांडल्यास बेडवर जंतू येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. हे जंतू त्वचेशी संबंधित समस्यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्यांना जन्म देतात. या सर्व कारणांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या ग्रहांवरही परिणाम होतो. वास्तूनुसार जेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते आम्ही तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे जेवणाची खोली. वास्तूनुसार जेवणाची खोली हे गुरु ग्रहाचे प्रतीक मानले जाते. प्राचीन काळी राजे आणि सम्राटांच्या जेवणाच्या खोल्याही याच गोष्टी लक्षात घेऊन बनवल्या जात होत्या. डायनिंग रूम कधीही बाथरूम आणि टॉयलेटच्या वर किंवा खाली बांधू नये. डायनिंग रूम कधीही टॉयलेटच्या अगदी समोर, अगदी बाथरूम किंवा टॉयलेटच्या समोर बांधू नये. शौचालयाची भिंत आणि जेवणाच्या खोलीची भिंत कधीही सारखी नसावी. हे देखील महत्त्वाचे आहे की डायनिंग रूमचा दरवाजा कधीही टॉयलेटच्या दरवाजासमोर लावू नये. जेवताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडील दिशा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाणे उत्तम मानले जाते. ती सर्वोत्तम दिशा मानली जाते. त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहून देवी देवतांचा आशीर्वाद अबाधित राहतो. त्याच वेळी माणसाला प्रसिद्धी मिळते. दक्षिण दिशेला तोंड करून भोजन केल्याने कीर्ती, मानसन्मान, पितरांचा आदर आणि आशीर्वाद मिळतो. पण ज्यांचे आईवडील हयात आहे त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून अन्न खाऊ नये, तर त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खावे आणि नैऋत्य दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने पचनशक्ती कमकुवत होते आणि पोटाचे आजारही होऊ शकतात. जेवण सुरू करण्यापूर्वी हात, पाय आणि तोंड धुवावे. ओल्या पायाने खाणे शुभ आहे. पाणी हे 5 तत्वांपैकी एक आहे आणि जमिनीवर बसून खाल्ल्याने पृथ्वी आणि पाण्याचे घटक एकत्र येतात जे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुधारतो. यामुळे मन शांत राहून रागाचा नाश होतो. आग्नेय दिशेला तोंड करून अन्न खाल्ल्याने यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय वाईट स्वप्नेही पडतात. शास्त्रानुसार पालथी मारून खाणे उत्तम. खुर्चीवर बसून पाय हलवताना जेवू नये. असे करणे अशुभ आहे.
ज्यांना पैशाची कमतरता आहे आणि पैसे कमवायचे आहेत त्यांनी पश्चिमेकडे तोंड करून जेवण करावे. जेवण झाल्यानंतर काही लोक ताटातच हात धुतात. हा अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो आणि चंद्र आणि शुक्र ग्रहांच्या अप्रसारामुळे वरदान निघून जाते. ताटात अन्न सोडणे हा अन्नाचा अपमान मानला जातो. यामुळे अन्नपूर्णा नाराज होते, म्हणून आवश्यक तेवढेच ताटात अन्न वाढून घ्या. जेवताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुटलेल्या किंवा घाणेरड्या भांड्यांमध्ये अन्न खाऊ नये हे लक्षात ठेवा. आपल्या पलंगावर बसून कधीही अन्न खाऊ नका, हा अन्नाचा अपमान आहे. पलंग कापसाचा बनलेला असतो आणि कापूस आपल्या शरीरातील ऊर्जा जाऊ देत नाही. अन्न खाताना आपले यकृत उष्णता सोडते. पलंगावर बसल्याने ही उष्णता शरीरात थांबते आणि जमिनीवर पोहोचत नाही. यामुळे आपली पचनक्रिया बिघडते. धन्यवाद.